आलेली संधी सोडू नका, कारण की पुण्या सिटीमध्ये 2 गुंठा जागा आहे आणि घर आहे, तर व्हिडिओ पुढं बघत चला। अगदी पुणे सिटीमध्ये आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये 2 गुंठा जागा भेटू राहिलेली आहे आणि रो हाऊस आहे। तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। कोणाला संपर्क करायचे, अहो किती पैशामध्ये विकायचे, किती स्क्वेअर फीटचे घर असणार आहे, ही संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे योग्य असे चॅनल आहे। मंडळी स्टार्टिंगला ऐकलं, स्टार्टिंगला बघितलं, तीच माहिती इथं द्यायला मी बसलेला आहे। एक रिक्वेस्ट करणार ज्यांना पण, आणि ते लोक म्हणजे खरेदी करायचं त्यांना रो हाऊस फ्लॅट आणि पुण्यामध्ये आणि कमीत कमी भावामध्ये आपले स्वतःचे घर असावे, तर त्या लोकांना एक विनंती आहे की प्लीज बघा, व्हिडिओ बघत चला, संपूर्ण माहिती घ्या आणि नवीन आले असाल तर चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा। आता ह्या गोष्टी का बोलायला लागतात माहिती का? एक एक वेळेस एवढे लोक व्हिडिओ बघतात आणि कॉल पण येतात आणि डायरेक्टली म्हणतात की आम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे, ती पाहिजे, आणि व्हिडिओ बघून म्हणजे ती प्रॉपर्टी बघून ते विसरून जातात। आता मी त्यांना प्रश्न करतो की साहेब दीदी, कुठला व्हिडिओ तुम्ही पाहिला, कुठली प्रॉपर्टी बघितली? तर त्यांना अक्षरशः त्यांना कुठल्या चॅनलचा व्हिडिओ बघितला किंवा माझा नाव काय आहे, ह्या कुठल्याही गोष्टी ते बोलू शकत नाही, कारण की त्यांनी नीट व्हिडिओ बघितला नाही आणि त्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब बटन नाही दाबला। आता तुम्ही बघा, रेग्युलर प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहतात तर काही प्रॉपर्ट्या असतात पुण्यामध्ये स्वस्त मध्ये, बजेट मध्ये आपल्या, तर मंडळी तेच काम जे आहे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल म्हणजे पहिल्यापासून करत आहे आणि आत्ता पण करते, येणाऱ्या काळामध्ये पण तुमच्यासाठी डायरेक्ट ओनरचे नंबर आम्ही इथंच आणणार आहे। मंडळी, ज्या प्रॉपर्टीचा स्टार्टिंगला तुम्ही फोटो व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंगचा जो पार्ट पाहिला तर तेच विकायचं आहे, पण आतमधून ते शूटिंग करता आलं नाही, कारण की ते रेंटवर दिलेले आणि तो जो आहे परिसर एवढा भारी आहे की विचारू नका, खूप भारी आहे आणि बजेट पण एकदम कमी बजेटमध्ये, नुसते जी जागा आहे असं समजा की घर फ्रीमध्ये भेटू राहिलेले। मेन आपल्याला त्या लोकेशन मध्ये जागा भेटणंच अवघड आहे आणि बँकेचे लोन होणार का नाही, आणि नंबर कुठं आहे मालकाचा, तुम्हाला नंबर पण जे मेंबर असणार आहे त्यांना नंबर भेटणार आहे। आता हा नवीन प्रकार मेंबरशिपचा कुठून आला? तर मंडळी, जेवढे पण मेंबर आहे त्यांना सगळ्यांना माहिती, आपण डायरेक्टली जे जुमेदार व्यक्ती असणार आहे त्याचा नंबर देतो आणि इथं बघा, मी तुम्हाला सांगतो मंडळी, इथं जे असणार आहे मी व्हिडिओ मध्ये पण सांगत असतो, कमिशन द्यायचं किंवा नाही द्यायचंय तर त्यांना कळून जातो, पण 90% आपले जे व्हिडिओ असतात ना ते एजंट फ्री असतात, म्हणजे नो ब्रोकर नो एजंट। पण हे जे घर दाखवलेले तुम्हाला, तर इथं तुम्हाला कमिशन द्यायची गरज पडणार आहे, 2% कमिशन। ते कशासाठी? की तुम्हाला जे असणार आहे ते तुम्हाला सर्व्हिस देणार आहे माणूस, संपूर्ण दाखवणार आहे, संपूर्ण त्या 2 गुंठ्याच्या जागेबद्दल, जे घर आहे त्याच्याबद्दल एक एक माहिती तुम्हाला भेटणार आहे। आता ह्या घराचा लोकेशन कुठं आहे, काय आहे, तर त्या मेंबरशिपच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण थोडीशी डिटेल दिलेली आहे। बाकीचं जे जुमेदार व्यक्ती आहे त्याचा नंबर सुद्धा दिलेला आहे। मंडळी, भरपूर अशा बजेट मधल्या प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनल वरती येत राहतात,
दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हे फरक आहे की ती जी प्रॉपर्टीचा व्हिडिओ आपण लॉंग व्हिडिओ टाकला तर त्याचा 1.5-2 मिनिटाचा छोटा व्हर्जन वाला व्हिडिओ सुद्धा आपण इथं आपल्यासाठी टाकत असतो. का टाकतो माहिती तुम्हाला? कारण की त्या मोठ्या व्हिडिओ मध्ये आपण लोकेशन किती स्क्वेअर फीट आहे, मालकाचा नंबर ते देत नाही. बघा, आपण व्हिडिओ दाखवतो, वेगवेगळ्या लोकेशनचे प्रॉपर्टीचे व्हिडिओ दाखवतो, आणतो इथं आणि हे पण बोलतो की तुम्हाला 1 रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही. ह्याचा अर्थ हे आहे की मला जायला यायला शूटिंग करायला एवढं सर्च करतो आपण प्रॉपर्ट्या, तर त्याला पैसे लागत नाही का? सांगा तुम्ही. लागतात पैसे, खर्च होतो. आता हे मेंबरशिप आपण बनवलेले ना, त्याच्यामध्ये तुमचा फायदा असणार आहे, नुकसान नसणार आहे. महिन्याचे 20-25 जे काय प्रॉपर्टीचे व्हिडिओ आहे ना येत राहणार आणि नेमकं तुम्हाला कळणार त्या व्हिडिओ मध्ये की ही कुठल्या लोकेशनची आहे, काय बजेट असणार आहे, किती स्क्वेअर फीट मध्ये ते घर बांधलेलं आहे आणि मालकाचा नंबर कुठं आहे. या एक गोष्टी सरळ सरळ आपण सांगत असतो. कुठं? मेंबरशिपच्या व्हिडिओ मध्ये. आता बघा, असे कॉल येतात मला की साहेब मेंबरशिपचे पैसे लय लावलेले, कसं काय मेंबरशिप घ्यायची? काय दादा ताई, तुम्ही मला हे सांगा की पुण्यामध्ये कुठं पण तुम्ही गेले तर सगळ्या लोकांनी ऑफिस टाकलेले, कोणी एजंट लोकांनी टाकलं का नाही सांगा मला. पण आम्ही त्या एजंटला फोन करतो की भाऊ आम्हाला या एरियामध्ये ती प्रॉपर्टी काढून दे, अशी अशी प्रॉपर्टी पाहिजे, आहे का तुझ्याकडं? तो म्हणतो आहे. आता कुठल्या एरियामध्ये? पुण्यामध्ये सगळी वेगवेगळे लोकेशन आहे. कात्रज असू द्या, वाघोली असू द्या, पिंपरी चिंचवड असू द्या, कॅम्प असू द्या, स्वारगेट असू द्या, कुठले पण. आता किती लोकेशन, आता लिस्टच आहे की बोलायला लागलं तर हे टाइम पुरणार नाही. कारण हा जो मोठा व्हिडिओ पण आपला 8-10 मिनिटाचा असतो. आता ह्या म्हणजे तुम्ही मेंबरशिप घेतली तर माझा नंबर दिसतो तुम्हाला, मला इथं मेसेज तुम्ही करू शकता, जे स्क्रीनशॉट जे आहे तुम्ही पाठवू शकता. पण मेंबरशिप कितीची घ्यावी? 1100 रुपये म्हणजे 1099 रुपयाची, म्हणजे 1100 रुपयाचीच आहे. आता त्याच्यामध्ये जे 599 जे आहे ते युट्यूबचा जॉईन बटन दाबून तुम्हाला पे करायला लागणार आहे. त्यानंतर गुगल पे असू द्या, फोन पे असू द्या, तर 500 रुपये हे नंबर आहे 9028750499, ह्याच्यावरती तुम्ही ते 500 रुपये सेंड करू शकता मला. डायरेक्टली ते पैसे सेंड केले आणि स्क्रीनशॉट तुम्ही पाठवला आणि तुम्हाला कुठल्या लोकेशनला तुमच्या आवडीचे इंडिपेंडेंट घर पाहिजे, काय बजेट आहे तुमचा, तर आम्ही त्या लोकेशन वरती जे एजंट असणार आहे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करणार आहे की दादा बघ माझ्याकडे पार्टी आहे, मला अशी अशी प्रॉपर्टी दाखव, कारण की मला मोठा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि एक आमचे जे मेंबर आहे ज्यांची रिक्वेस्ट आली होती त्यांच्यासाठी तो व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुझा नंबर असणार आहे. पण तू मालकाकडून कमिशन घ्यायचंय, आम्ही आमच्या पार्टीकडून घेऊ नाही घेऊ आमची मर्जी ती. घाबरू नका ताई दादा, तुम्हाला मला 1 रुपया द्यायचा नाही, पण त्या एजंटला आपण तसं बोलतो. तू तिथं बोलू शकतो की तुम्हाला म्हणजे नो एजंट नो ब्रोकर कमिशन तुम्हाला इथं लागणार आहे आणि तो जो ब्रोकर असणार आहे तो त्याच्या मालकाकडून घेणार आहे. आता एक वेळेस असं असतो की तुम्ही कुठल्या पण ऑफिसमध्ये जातात रिअल इस्टेटच्या, त्या एजंटकडं
मालकाचे नंबर असतात, म्हणजे मालकाने दिलेली प्रॉपर्टी, आणि तुम्ही गेले त्या एजंटकडे, तर तुम्हाला पण त्याला 2% द्यायचंय आणि तो तिकडून पण 2%, म्हणजे 4% कमिशन वसूल करतो. पण इथं तुम्ही आमच्या बरोबर आले तर तुमचा हा फायदा होणार आहे. आता विचार करू नका. बघा मंडळी, तुम्ही हे एवढं मी तुम्हाला सांगणार आहे की नुकसान होणार नाही तुमचा, आज नाही तर उद्या. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केलं तर मी त्या एरियामध्ये जाऊन, त्या लोकेशन वरती जाऊन, पुण्यामधला, पुण्याच्या बाहेर नाही, सिंहगड पण असू द्या, स्वारगेट बोललो मी, भरपूर असे लोकेशन मला आठवून राहिलेले, तर त्या लोकेशनच्या वरती जाऊन तुमच्यासाठी फ्लॅट असू द्या, रो हाऊस असू द्या, ते सगळं आपण इथं आणणार आहे मेंबरशिपच्या माध्यमातून. आता हे जे घर आहे 2 गुंठ्यामध्ये जागा आहे आणि किती बांधलेले आहे, तर तो मेंबरशिप साठी व्हिडिओ बनवलेला आहे. आता लगेच जॉईन करा आणि मेंबरशिप घ्या, आणि ह्या घराचे कुठं लोकेशन आहे, काय आहे, हे सगळे तुम्ही त्यांना कॉल करून विचारून घ्या. पण त्यांना 2% कमिशन तुम्हाला द्यायला लागणार आहे. बघा इथं तुम्हाला मी जे बोललो, मी असं नाही की मी सगळे, म्हणजे बघा 99% नो ब्रोकर नो एजंटचे असतात, पण कुठंतरी आपल्याला बोलायला लागतो की 2% कमिशन तुम्हाला द्यायला लागणार आहे. तर जे काय आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण एक एक डिटेल, एक एक माहिती दिलेली आहे. 10 लाखाचा रो हाऊस असू द्या किंवा 15 असू द्या किंवा 40 लाखाचा असू द्या, सगळं काही तुमच्यासाठी इथंच येतो, पण नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. आणि शेवटचं एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही माझे हे व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या गावातून बघतात तेवढं कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला, आणि मेंबरशिप प्रकार तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. बघा फ्रीमध्ये कोण कोणासाठी करत नाही, नुसतं व्हिडिओ बघून आपल्याला प्रॉपर्टी नाही भेटणार, मेंबरशिप घ्यायला लागणार आहे, बरोबर ना? तर भेटू आपण या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती. जय महाराष्ट्र, जय जय